सो प्लांट हॉर्मोन्स हे आपला टॉपिक आहे. आजचा जो डिस्कशनचा टॉपिक आहे दॅट इज प्लांट हॉर्मोन्स. सो ऑलरेडी खूप सारे पार्ट रिड्युस्ड आहे अँड एवढाच असा पार्ट आहे जो आपल्याला करायचा आहे प्लांट हॉर्मोन्स. सो 5 प्लांट हॉर्मोन आहे. ऑलरेडी नाव तुम्हाला आठवत असतील. वी हॅड डिस्कस्ड इट. इट इज ऑक्सिन, ओके, इट इज जिबरलिन, ठीक है, it is cytokinin, it is ethylene and it is abscisic acid. ठीक है. प्रत्येक हॉर्मोनचे दोन गोष्टी वाचायचा आहे. एक म्हणजे यूज अँड दुसरा म्हणजे त्यांच्या इफेक्ट ऑन ऍग्रीकल्चर. सो आता आपण एक एक करून एक प्लांट हॉर्मोन वाचणार आहोत. ओके. आता जे ठराविक क्वेश्चन्स या टॉपिक वरनं येतात आपण त्याच्यावर जास्त फोकस करूया. सो नाउ इफ आय एम गोइंग टू टॉक अबाउट ऑक्सिन. सो हे फर्स्ट हॉर्मोन होता जो डिस्कवर झाला होता. आता ऑक्सिन वर काही क्वेश्चन्स असे येतात की तो कुठला फॉर्म मध्ये डिस्कवर झाला, म्हणजे त्याची डिस्कवरीची फॉर्म कुठली होती. ओके, कुठला फॉर्म मध्ये तो डिस्कवर झाला. तुम्हाला आठवत असेल इट्स IAA. IAA चा फुल फॉर्म काय आहे? इंडॉल 3 एसिटिक ऍसिड. ओके, हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, ह्याच्यावर क्वेश्चन आला आहे. तो 1AA इंडॉल 3 एसिटिक ऍसिड. ओके, सो हे एक ऑक्सिन आहे. ह्याच्या पलीकडे 2-3 ऑक्सिनचे नाव तुम्ही असंच लक्षात ठेवू शकतात, लाईक 2,4-D. ओके, 2,4-D एक विडीसाइड आहे. ऑलरेडी रेग्युलर मध्ये खूप आधी डिस्कस झालाय की 2,4-D एक विडीसाइड आहे. विडीसाइड आहे म्हणजे काय, एक्झॅक्टली 2,4-D काय करत असेल. सो 2,4-D जो आहे ना तो तुमचा वीडचा जो ग्रोथ असतो त्याला कंट्रोल करत असतो. ठीक आहे. सो अगेन तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, यू हॅव टू रिमेंबर की 2,4-D इज युज्ड ॲज अ विडीसाइड. ओके. आता ऑक्सिन काय करतो, जनरली जेव्हा आपण ऑक्सिन बद्दल बोलतो, ऑक्सिन काय करण्याचा प्रयत्न करतो. सो ऑक्सिनचे दोन महत्वाचे पार्ट असतात. एक तर ऑक्सिन एलॉंगेशन करतो, ठीक आहे, एलॉंगेशन. ओके, अँड इट ऑल्सो प्रमोट सेल डिव्हिजन. सो सेल डिव्हिजन कुठल्या टिश्यू मध्ये प्रमोट करतो ते एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की कॅम्बियम मध्ये. सो आपल्याला माहिती आहे एक टर्म, आता ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक टर्म लक्षात ठेवायला पाहिजे, विच इज अपायकल डॉमिनन्स. कुठला टर्म तुम्ही लक्षात ठेवणार आहे, यू विल रिमेंबर द टर्म अपायकल डॉमिनन्स. काय आहे अपायकल डॉमिनन्स जनरली, व्हॉट इज अपायकल डॉमिनन्स. सो अपायकल डॉमिनन्स एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलंय की इट इज गोइंग टू इनहिबिट द ग्रोथ ऑफ एक्झिलरी बर्ड. अपायकल बर्ड, जो आपला अपायकल बर्ड असतो तो ग्रो करणारे. ओके, अँड जो आपला एक्झिलरी बर्ड असतो, एक्झिलरी बर्ड, that auxiliary bird will not grow. So हे डिफरन्स आहे. दिस इज द डिफरन्स बिटवीन योर अपायकल बर्ड अँड अपायकल बर्ड म्हणजे काय, तो टॉप वरचा बर्ड जो इकडे आहे, इकडे जो बर्ड असतो तो अपायकल बर्ड असतो. सो अपायकल डॉमिनन्स मुळे काय होतं, लेंथ तर इन्क्रीज होते पण विड्थ मध्ये फारसा इन्क्रीज दिसत नाही. ठीक आहे. ह्याच्या पलीकडे 2,4-D और 2,4-T दोन्हीही विडीसाइड आहेत. ओके, म्हणजे ते वीड, डायकॉट वीड. ओके, लक्षात घ्या, प्रश्न आलाय कुणावर इफेक्टिव्ह असतात, डायकॉट वीड्सवर. कुठले कुठले दोन ऑक्सिन, एक आहे 2,4-D अँड एक आहे 2,4-T. डी चा फुल फॉर्म काय आहे, डी चा फुल फॉर्म आहे डायक्लोरोफेनॉक्सी एसिटिक ऍसिड. पाहिजे असेल तर तुम्ही नोट डाऊन करू शकता, डायक्लोरो. ठीक आहे, डायक्लोरोफेनॉक्सी एसिटिक ऍसिड. ओके, हे डायकॉट वीडचा डी चा फुल फॉर्म आहे. आता इथे अपार्ट फ्रॉम दॅट ऑक्सिनचा एक खूप महत्वाचा रोल ऍब्सिशन मध्ये असतो. ऍब्सिशन हे वर्ड तुम्हाला माहिती असेल की
काय असतं, म्हणजे फॉलिंग अँड एजिंग. दोन वर्ड आहे, एक वर्ड आहे सेनिसेन्स, ठीक आहे, अँड एक वर्ड आहे ऍब्सिशन. असे दोन वर्ड आहे आपल्याकडे. सेनिशन मीन्स फॉलिंग ऑफ लीव्स अँड ऑल, जे लीफ वगैरे फॉल होतात, फॉलिंग ऑफ लीफ अँड ऑल, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड सेनिसेन्स. अँड ऍब्सिशन काय आहे, एजिंग. सो जर ऑक्सिन अप्लाय केला तर हे दोन्ही प्रोसेस रिटार्ड होतात. हे दोन्ही प्रोसेस काय होतात, रिटार्ड. ओके, देयर इज रिटार्डेशन ऑफ दिस प्रोसेस. जरी आपण ऑक्सिन यूज केला तर सेनिसेन्स अँड ऍब्सिशन म्हणजे फॉलिंग ऑफ लीफ, फॉलिंग ऑफ फ्रुट्स, हे सगळे रिटार्ड होतात अँड ऍब्सिशन पण रिटार्ड होतो. आलं लक्षात? ऍब्सिशन इज नथिंग बट इट इज एजिंग. क्लिअर? एम आय क्लिअर विथ दिस? ओके. आता त्याच्यानंतर अजून सो आपल्याला ऑक्सिनशी रिलेटेड काय काय लक्षात ठेवायचं. फर्स्ट थिंग विच यू नीड टू रिमेंबर इज अपायकल डॉमिनन्स. हे फर्स्ट थिंग आहे जो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, अपायकल डॉमिनन्स. ठीक आहे. दुसरा जो पॉइंट लक्षात राहायला पाहिजे तो हे आहे की इट रिटार्ड्स द टू मेजर प्रोसेस. जो आपल्या लाईफ सायकल मध्ये दोन मेजर प्रोसेस असतात, एक असतो सेनिसेन्स अँड दुसरा असतो एजिंग, म्हणजे तुमचा ऍब्सिशन. त्या दोन्ही प्रोसेसला तो रिटार्ड करतो. ओके. अँड द नेक्स्ट थिंग इज दॅट, जो नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे तो हे आहे की विडीसाइड्स म्हणून पण वापरले जातात टू किल द हार्मफुल डायकॉट वीड्स. ओके, डायकॉट वीड्सला किल करण्यासाठी सुद्धा वापरले जातात. आला लक्षात? ह्यांचा जो म्हणजे आपण काय म्हणतो आता अपायकल डॉमिनन्स, ह्याला आपण कसं स्टॉप करू शकतो. अपायकल डॉमिनन्स कॅन बी स्टॉप बाय द स्टेम कटिंग प्रोसेस. ठीक आहे. जर आपण स्टेम कटिंग केली तर आपण साधारण रिड्यूस करू शकतो. ठीक आहे. आपण जर स्टेम कटिंग केली तर अपायकल डॉमिनन्स रिड्यूस होतो, मग ग्रोथ युनिफॉर्म असतो. आला लक्षात? ओके. आता जो नेक्स्ट इम्पॉर्टंट नेक्स्ट हॉर्मोन आहे तो जिबरलिन आहे. आता जिबरलिन बद्दल आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं, व्हॉट ऑल यू नीड टू रिमेंबर अबाउट द जिबरलिन. सो सगळ्यात फर्स्ट इट इज ऍसिडिक इन नेचर, ऍसिडिक ग्रोथ हॉर्मोन आहे. अँड इट वॉज फर्स्ट एक्स्ट्रॅक्टेड. हा, एक्स्ट्रॅक्शन वर क्वेश्चन येतं. फर्स्ट कुठून एक्स्ट्रॅक्ट झाला होता. सो इट वॉज फर्स्ट एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द फंगस. फंगस वरनं एक्स्ट्रॅक्ट झाला होता जिबरला, जिब्रेला, ऍक्च्युअली नॉट जिबरला, जिब्रेला, जो की एक डिजीज कॉज करतो, बेकेन डिजीज. हे क्वेश्चन आलाय की जिब्रेला कुठला डिजीज करतो, तर तो बेकेन डिजीज करतो. कुणामध्ये ते बेकेन डिजीज होतात, ते बेकेन डिजीज होतात राईस प्लांट्स मध्ये. ठीक आहे. इन राईस प्लांट दिस बेकेन डिजीज टेक प्लेस. सो जिबरलिनचा तो पण एक म्हणजे तो एक क्वेश्चन आहे की जिबरलिन कुठून एक्स्ट्रॅक्ट झाला. इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द फंगस. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फंगस, दॅट इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन. की फंगसचं नाव काय आहे. सो फंगसचं नाव आहे जिबरेला. कुठली डिजीज तो कॉज करतो. सो इट इज गोइंग टू कॉज युअर बेकेन डिजीज. ओके. ओके. नाव आता इथे एक गोष्टी लक्षात ठेवायचं की जिबरलिनचे महत्व एका ठिकाणी खूप जास्त आहे, विच इज सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन मध्ये तो खूप मोठा रोल प्ले करतो. नाव हाऊ कम, नेमकं काय करतो. सो सीड जर्मिनेशन होण्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट अमायलेज एन्झाइम शुड बी ऍक्टिव्हेटेड. ठीक आहे. जर अमायलेज एन्झाइम ऍक्टिव्हेटेड झाला then it will break down starch. Yes or no, starch चा breakdown होणार आहे. And then what will happen after it break down starch? अमायलेज एन्झाइम जर ऍक्टिव्हेट झाला तर एनर्जी भेटणार आहे, एनर्जी रिसीव्ह होईल. अँड एनर्जी रिसीव्ह झाला की आपोआप सीड काय करणार, आपोआप सीड ग्रो करणार. ठीक आहे. सो आता तुम्ही जरा नीट मार्क करा, इथे जो सीड जर्मिनेशन होतोय त्याला तो अमायलेज एन्झाइम महत्वाचा आहे. सो नाउ हु इज गोइंग टू ऍक्टिव्हेट दिस अमायलेज एन्झाइम, हु इज गोइंग टू ऍक्टिव्हेट दिस अमायलेज एन्झाइम, कोण ऍक्टिव्हेट करणार आहे अमायलेज एन्झाइमला, इट इज द जिबरलिन हु इज डुइंग दॅट. जिबरलिन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज तो सीड जर्मिनेशन मध्ये हेल्प करतो.
Apart from that, gibberellin is also used to overcome dormancy. मी आताच सांगितलं, to overcome dormancy. Overcome dormancy म्हणजे काय? Overcome dormancy म्हणजे काय? Yes, promote seed germination. Promote seed germination by activating which amylase? Alpha amylase. Okay, I hope हे पॉइंट्स इथपर्यंत सगळ्यांचा पूर्णपणे क्लिअर आहे. इथपर्यंत कुणाला काय? So I hope that you are clear till this. It also overcome dwarfism. Okay, it also overcome dwarfism. हे पण एक कॅरेक्टर आहे. ओके, की जर एखादा प्लांट खूप छोटा असेल तर तुम्ही जर त्याला जिबरलिन दिलं तर त्याचे ड्वार्फिझम ओव्हरकम होतात. लाईक फ्रूट, लीफ, फ्लावर, ह्यांची जी लेंथ आहे, ओके, यांची जी लेंथ आहे ती साधारणपणे इन्क्रीज होते. सो हे सगळं तुमचा जिबरलिनचा कंटेंट आहे. नाउ द नेक्स्ट वन इज साइटोकाइनिन. Now cytokinin is a very important hormone and a basic hormone. Please remember it is a basic hormone. पहिले ऑक्झिन आणि जिबरलिन acidic in nature होते, but हे basic hormone आहे, it is basic in nature. Now ह्याच्यावरनं काय काय क्वेश्चन आलाय. So first thing is that it is going to promote cell division. Okay, त्याच्यामुळे cell division होणारे, promote cell division. Cytokinin is very important for cell division. सो प्लांटचा ऑर्गॅन फॉर्मेशन म्हणा किंवा तुमचा जो इतर गोष्टी असतात प्लांट्स मध्ये रिलेटेड टू ग्रोथ, एव्हरीथिंग इज रिलेटेड टू सायटोकायनिन. ओके, अपायकल डॉमिनन्स ओव्हरकम करतो. ओव्हरकम अपायकल डॉमिनन्स. सो आता इथे एक प्रश्न आलाय की कोण आहे जो उलटा ऍक्टिव्हिटी करत असतो? उलटा. आता बघा, दिस इज ओव्हरकमिंग अपायकल डॉमिनन्स. कोण ओव्हरकम करतोय? सायटोकायनिन. अँड ऑक्झिन, ऑक्झिनचा फंक्शन काय आहे? ऑक्झिन प्रमोट अपायकल डॉमिनन्स. ओके, सो ऑक्झिन इज डुईंग व्हॉट? ऑक्झिन इज प्रमोटिंग अपायकल डॉमिनन्स. ऑक्झिन मुळे अपायकल डॉमिनन्स प्रमोट होतोय. अँड सायटोकायनिन मुळे काय होतोय? apical dominance retard होतोय. So we can say that cytokinin and auxin are opposite in action. Okay, अजून एक ऑपोजिशन आहे, म्हणजे ऑक्झिन जो आहे त्याच्यामुळे पण रिटार्डेशन होतात सेनिसेन्स अँड तुमचा ऍब्सिशन इथे पण होतो. आला लक्षात? ओके, जर आपण व्हेजिटेबल्स, ओके, कुठल्याही व्हेजिटेबल्सला जर आपण सायटोकायनिन दिली, सारखं जर सायटोकायनिन दिली तर ते ऑलवेज फ्रेश राहतील. बिकॉज सायटोकायनिन इज गोइंग टू प्रमोट द सेल डिव्हिजन. ओके, मेल प्लांट मध्ये जर फिमेलनेस पाहिजे असेल देन ऑल्सो सायटोकायनिन कॅन वर्क. ओके, आता जो नेक्स्ट हॉर्मोन आहे दॅट इज इथायलिन. Now, ethylene is the only hormone which is gaseous in nature. Okay, it is the only hormone which is gaseous in nature. And ethylene चे use काय आहे? Ethylene चे use आहे fruit ripening. What is the use of ethylene? Use of ethylene is fruit ripening. ठीक आहे, खूप महत्वाचा रोल आहे. जो फ्रूट ची रायपनिंग असते that is because of ethylene. ओके, आता एक अजून प्रश्न आलाय की इथायलिनचा कॉन्सन्ट्रेशन कुणामुळे अफेक्ट होऊ शकतो? सो इट कॅन गेट अफेक्टेड ड्यू टू CO2. म्हणजे डायरेक्ट जर CO2 चं कॉन्सन्ट्रेशन हाई असेल तर मग इथायलिन लो असेल. Okay, so that's why always remember that ethylene चा जो concentration आहे it is disturbed by the carbon dioxide balance. Okay, एक अजून क्वेश्चन आहे, एकदम छोटा टॉपिक, एकदम ठराविक गोष्टी तुम्हाला लर्न करायचा आहे. स्ट्रेस हार्मोन, कुठला हार्मोन आहे जो स्ट्रेस हार्मोन आहे? सो इट इज ABA.
ऍब्सेसिक ऍसिड. कुठला ऍसिड आहे? ऍब्सेसिक ऍसिड. कुठलाही स्ट्रेस कंडिशन असेल, लाईक बघा जसं ड्रॉट असेल, ड्रॉट म्हणजे सुखा पडला, मग लगेच ऍब्सेसिक ऍसिड काय करणार? इट विल क्लोज द स्टोमाटा. व्हॉट इट विल डू? इट विल क्लोज द स्टोमाटा. ओके, ज्याच्यामुळे काय होणार? इट विल ऍक्ट लाईक अँटी ट्रान्सपेरंट. इट विल नॉट प्रमोट ट्रान्सपिरेशन. Okay, so and it promotes senescence. It is going to promote senescence. Okay, so ABA counteracts many effect of gibberellin. जो काय जिबरलिन करतो त्याचे खूप सारे वेगळे इफेक्ट्स असे आहेत जो साइट आपला ऍब्सेसिक ऍसिड दाखवतो. ओके, आता काही क्वेश्चन्स जो आलेले आहेत, जसं क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. दोन टॉपिक आहे, क्लोजिंग ऑफ स्टोमाटा अँड एक आहे ओपनिंग ऑफ स्टोमाटा. सो दोन हार्मोन आहे जो ह्याच्यात इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता क्लोजिंग ऑफ स्टोमाटा मध्ये रोल प्ले करतो ऍब्सेसिक ऍसिड अँड ओपनिंग ऑफ स्टोमाटा मध्ये रोल प्ले करतो ओके युअर सायटोकायनिन. म्हणजे सायटोकायनिन ओपनिंग ऑफ स्टोमाटा प्रमोट करतो, while closing of stomata is promoted by abscisic acid. ओके, हे एक पॉइंट झाला. दुसरा जो वर्ड सेनिसेन्स आहे, सेनिसेन्स म्हणजे फॉलिंग ऑफ लीफ अँड फ्रुट्स. इथे दोन पार्ट आहे, कोण सेनिसेन्स प्रिव्हेंट करतो अँड कोण सेनिसेन्स इंड्यूस्ड करतो. सो सेनिसेन्स इज प्रिव्हेंटेड. सेनिसेन्स जो प्रिव्हेंट करणारा हॉर्मोन आहे तो आहे सायटोकायनिन अँड ऑक्सिन. ओके, अँड जो इंड्यूस्ड करतात म्हणजे सेनिसेन्स प्रमोट करतात ते आहे ऍब्सेसिक ऍसिड अँड इथायलिन. ओके, सो हे एक पॉइंट लक्षात ठेवायचं. सेल डिव्हिजन, सेल ग्रोथ मध्ये ऑक्सिन. कॅम्बियम ऍक्टिव्हिटी, एक क्वेश्चन हे पण आलेला आहे की कॅम्बियम ऍक्टिव्हिटी कोण प्रमोट करत असतो. सो कॅम्बियम ऍक्टिव्हिटी इज प्रमोटेड बाय ऑक्सिन. ओके, ऑक्सिन तुमचा कॅम्बियम ऍक्टिव्हिटी प्रोड्यूस करत असतो. ओके, and कोण इनिबिट करणारे? who is going to inhibit the cambium activity? It will be abscisic acid, ABA. ABA will inhibit it. Okay, so mostly abscission. तसंच abscission म्हणजे एजिंग. जो ऍब्सिशन होत असतो, ऍब्सिशनला इंड्यूस कोण करतो म्हणजे ऍब्सिशन व्हायला पाहिजे याचं इंडक्शन कोण देतो? ABA. सो हे सगळं कंटेंट आहे, डिस्कशन आहे. ऑलरेडी आपण 12th मध्ये नोट्स शेअर केलेले आहेत प्लांट हॉर्मोनचे, आणि आपण प्लांट हॉर्मोन ऑलरेडी केलेला आहे. सो हे फक्त एक डिस्कशन पार्ट आहे. आता मग आपण क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करूया.